शिवकालीन युद्धकला ही महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते। ही शिवकालीन युद्धकला असलेला मर्दानी खेळ जोपासण्याचा प्रयत्न पुण्यातील आदित्य केंजळे हा तरुण करत आहे। गेल्या 2 वर्षापासून तो केळेवाडी आणि आयडियल कॉलनी परिसरात असलेल्या वस्तीतील झोपडपट्टीतील मुलांना मोफत प्रशिक्षण देतो। त्याच्याकडे किमान 60 विद्यार्थी आहेत, तर तो नेमकं कशा पद्धतीने या मुलांना ही कला शिकवत आहे याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मर्दानी खेळ म्हणजे काय? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चालणारी युद्धकला, ज्या कलेवर ज्या खेळावर आपण स्वराज्य स्थापन केलं, ज्या कलेशिवाय आपण समोरच्या शत्रूला मात देऊ शकलो, ती अशी युद्धकला आपण शिकत आहे। तर तुम्ही बघत आहात की आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला किंवा मुलगाही असो त्याला सेल्फ डिफेन्सची स्वतःच्या रक्षणाची गरज असते। तर ह्यासाठी मी मुलींना मर्दानी खेळ शिकवत आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल तर माझ्याकडे जास्तीत जास्त मुलींची संख्या आहे। म्हणजे आत्ता ह्या काळामध्ये मुली खूप प्रतिसाद देतात ह्या गोष्टीला, त्यांचा सपोर्ट खूप असतो। तर मर्दानी खेळामध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी काय काय असतं? तर सर्वात पहिलं आपलं वेपन असतं काठी। तर काठी तुम्ही बघत आहात। काठीबद्दल मी काही इतकी तुम्हाला माहिती सांगणार नाही, पण कारण की काठी ही सर्वांना माहिती असते, ही कुठेही अवेलेबल होऊ शकते। कुठल्या झाडाची फांदी म्हणा पडलेली कुठेही तुम्हाला मिळू शकते, अशी काठी असते। कंपल्सरी नाही की तुम्हाला सेल्फ डिफेन्ससाठी ही अशीच काठी लागणार, तुम्ही वेगवेगळ्या कुठल्याही काट्या घेऊ शकतात, जे हातात येईल त्याने तुम्हाला स्वतःचं रक्षण करायचं। त्याच्यानंतर तुम्ही बघत आहात तलवार। तर तलवार सर्वांनाच माहिती असते कशी असते। तर ही तलवार ही सुद्धा चालवणं खूप चपळतीचं काम आहे। ही इझिली असं आपल्या हातात घेतली काढली तसं नाही, तर ही तलवार टेक्निकने चालवायला लागते, चपळता असते, आपल्याला लागली नाही पाहिजे, समोरच्यावर पण वार करायची पद्धत वगैरे, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात। नंतर तलवारीनंतर तुम्ही बघत आहात आता दांडपट्टा। तर तुम्हाला मी दाखवतो हा दांडपट्टा हा कसा असतो की ही लवचिक पात असते। तलवारची कशी एकदम कडक पात असते, अशी ही लवचिक पात असते। याला दोन्ही बाजूने धार असते, याला मूठ म्हणतात। इथं हे अशी हात घालायचा असतो, ही ग्रीप असते, आतमध्ये पकडायला हँडल असतं। तर तुम्ही बघत आहात आतमध्ये पकडायला हँडल आहे, तर हे अशा प्रकारे पकडायचं असतं। ओके, तर आता तुम्हाला दाखवतो मी भाला। तर याला म्हणतात भाला हा असा त्रिकोणी असतो, वरती टोकधार असतं, खाली लांब लचक काठी असते। ठीक आहे, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे भाला म्हणलं तर सर्वांच्या डोक्यात येते की भाला फेक हे सर्वांच्या डोक्यात येतं, पण भाला न हातात न सोडता आपण वार करायचा, डिफेन्स करायचा किंवा अटॅक करायचा, ह्या अशा गोष्टी इथं आम्ही शिकवल्या जातो। तर आत्ताच्या काळामध्ये हे सर्वांना शिकणं खूप गरजेचं आहे। माझी सुरुवात कशी झाली तर मी 2012ला मी जसं चालू केलं, खूप गरिबीच्या परिस्थितीमधनं शिकलेलो आहे। तर म्हणून मी कशा प्रकारे शिकलो, मी कसं मेहनत केली, काय केली, हे मी माझ्या मुलींना नेहमी सांगत असतो, त्यांच्या कानावर ते पडून देत असतो, कारण की त्यांना जाण राहावी त्या गोष्टीची की आमचा दादा कसा शिकला, तो आम्हाला का शिकवतो। तर मी वस्ती विभागामध्ये हे खेळ शिकवत असतो, बरेचसे आम्ही शिबिर कॅम्प वगैरे करत असतो। तुम्ही बघत असाल माझ्या मागं ह्या मुली इतकं प्रोत्साहन देतात। आपण जर पाहिलं तर मुली या मोठ्या संख्येने ते शिकण्यासाठी येतात आणि ज्या मुलींची आर्थिक परिस्थिती नाही अशा मुलींना तो मोफत प्रशिक्षण देतो। तर अशा मुलांसाठी अनेकांनी पुढे येत प्रयत्न केले पाहिजेत। पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी।